नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की मुलांची मजा मस्ती सुरू होते आणि मुलं घरी आले की मग मुलांचे वेगवेगळ्या खाण्यासाठी फरमाईश सुरू होते। मुलांना भाजीपोळी खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यामुळे मुलांची फरमाईश अगदी मस्त आणि वेगळी असते। म्हणजे त्यातला मुलांचा आवडीचा पदार्थ म्हणजे छान असा पिझ्झा, बर्गर, पास्ता, सँडविच हे सर्व पदार्थ मुलांना अगदी आवडतात। हे सगळे पदार्थ माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही त्या रेसिपी पाहू शकता। आता हे सगळे पदार्थ बनवायचे तर त्यासाठी आपल्याला सॉस लागेल आणि हा सॉस अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि स्वस्तात मस्त कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये आज दाखवलेला आहे। हा सॉस एकदा करून ठेवला तर आरामात महिनाभर राहतो आणि मस्त आपण वेगवेगळे पदार्थ मुलांना करून खाऊ घालू शकतो। त्यासाठी काय केलं तर एक किलो छान लाल बुंद टोमॅटो घेतले, स्वच्छ धुतले। टोमॅटो बुडतील इतपत पाणी टाकायचं आणि छान याला उकडत ठेवायचं आहे। टोमॅटोचा आपोआप साल निघेपर्यंत आपल्याला हे टोमॅटो छान असे उकडून घ्यायचे आहेत। टोमॅटोचा साल निघेपर्यंत आपण हे टोमॅटो उकडून घेतले, आता थंड करत ठेवलेले आहेत। आता एका कढईमध्ये पळीभर तेल टाकून घेतलं, त्यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला लसूण टाकायचा। एक मोठा कांदा छान असा चॉपरनं बारीक केलेला आहे तोही या तेलामध्ये टाकून छान तांबूस रंगावरती आपल्याला लसूण आणि कांदा परतून घ्यायचा आहे। चॉपर नसेल तर कांदा थोडासा खिसून घ्या। कांदा आणि लसूण छान परतून झाला की आपण जे टोमॅटो उकडून घेतले होते त्याची साल काढली। टोमॅटो थंड झाले की मग त्याला मिक्सरमधून छान त्याची प्युरी करून घेतली, ती यामध्ये टाकून घ्यायची। त्यानंतर चमचाभर मिरपूड टाकली, 1 चमचा ओरेगानो टाकून घ्यायचा, 1 चमचा सोया सॉस टाकायचा, 2 ते 3 चमचे टोमॅटो केचप टाकून घ्यायचं, चमचाभर साखर टाकायची। त्यानंतर 1 चमचा यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आणि 1 चमचा यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याची टेस्ट घ्यायची। एखादा जर आयटम किंवा एखादा पदार्थ जर कमी वाटला तर तो तुम्ही त्यामध्ये वाढू शकता। आता यामध्ये 1 चमचा व्हिनेगर टाकायचं, तेही छान मिक्स करून घ्यायचं। व्हिनेगरमुळे काय होतं तर हा जो सॉस आहे तो बराच काळ टिकला जातो। आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित छान मिक्स करायचे। आता गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आणि यावर झाकण ठेवायचं आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हा सॉस छान असा शिजत ठेवायचा आहे। अगदी घट्टसर होईपर्यंत आपण हा सॉस असा शिजत ठेवायचा, मधून अधून ह्याला थोडंसं असं हलवून घ्यायचं। हा सॉस व्यवस्थित तयार झाला की मग थंड करायचा आणि काचेच्या भरणीमध्ये भरून आपण फ्रीजमध्ये हा 8-10 दिवस छान ठेवून खाऊ शकतो किंवा फ्रीजरमध्ये ठेवला तर महिनाभर आरामात हा सॉस राहतो। विकतच्या पिझ्झा सॉस आणण्यापेक्षा हा घरच्या घरी मस्त आणि टेस्टी सॉस आपण बनवून मुलांना हवे तेव्हा अगदी आवडीचे पदार्थ तयार करून खाऊ घालू शकतो। त्यामुळे हा सॉस तुम्ही नक्की करून बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।